शिवसेनेचा 70 ते 80 जागांवर लढण्याचा विचार, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचं मोठं वक्तव्य। राष्ट्रवादी फुटल्यामुळे कमकुवत झाली असं समजू नका, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा विरोधकांना सल्ला। नाशिकच्या क्राईम ब्रांचची दबंग कामगिरी, हाय प्रोफाईल सोसायटीतील कुंटणखाण्याचा भांडाफोड। लाडकी बहीण योजनेतील घोळ विरोधक घडून आणतायत, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंचा आरोप। हरियाणामध्ये रंगणार राजकीय दंगल, कुस्तीपटू विनेश फोगाटला काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती। आमदार दत्तात्रय भरणेंनी स्वतः जाहीर केली उमेदवारी, इंदापुरातून लढण्याची भरणेंची घोषणा। पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यामध्ये काँग्रेसची जास्त जागांची मागणी, तर काँग्रेसनं जास्त जागांची मागणी केल्यास महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता। मालवण पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी दोघांना अटक, जयदीप आपटे, चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। 2 संप मागे घेण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी, एसटी कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपही मागे। राज्यात विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता, 1,17,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविकास आघाडीचं जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।